खरंच पायातील चाळ आणि केसातील गजरा एका गोंडस मुलीच्या जीवावर पेते. अशाच एका गोंडस मुलीची आज आपण कथा पाहणार आहोत, भयकथा. रजनी. चला तर मग सुरुवात करूया. रजनी आणि सोहम एकाच कॉलेजमध्ये शिकायचे. त्यांच्या कॉलेजमध्ये स्पर्धा होत्या. त्या स्पर्धेमध्ये त्या दोघांनीही भाग घेतलेला. त्या दोघांचे वडील, रजनीचे वडील पोलीस होते, तर सोहमचे वडील बँकेमध्ये कामाला होते. त्या दिवशी बँकेत सत्यनारायणची पूजा असल्यामुळे सोहमचे वडील तिथेच थांबलेले आणि रजनींच्या वडिलांना नाईट होती, त्यामुळे ते कामावरती गेलेले. मग स्पर्धा बघण्यासाठी रजनीची आई, तिचा भाऊ आणि सोहमची आई ही तिघेजणे बघायला गेलेली. शेवटचा परफॉर्मन्स झाला तेव्हा रात्रीचे 2 वाजले होते. निम्माहून अधिक पब्लिक उशीर होत असल्यामुळे निघून गेले होते. त्यामुळे आयोजकांनी विजेत्यांची नावे, घोषणा, बक्षीस समारंभ दुसऱ्या दिवशी करण्याचे ठरवून स्पर्धेची सांगता केलेली. रस्त्यावर वाहने चालण्यास बंदी होती, त्यामुळे सर्व लोक गाड्या दूर लावून किंवा पायीच चालत होते. आम्ही 5 जणीही चालतच त्या गर्दीतून चालत येत होतो. थोडे अंतर चालून उजवीकडे वळून आम्ही घराकडे जाण्यासाठी एक शॉर्टकट पकडला. स्पर्धेसाठी रजनी मस्त नटून ठसून आली होती. काय गोड दिसत होती सांगू. तिने केस माळलेले, मोगऱ्याचा गजराही मस्त घातलेला, त्याचा सुगंध येत होता आणि तिच्या पायातील चाळ छन छन असा आवाज करत शांततेला चिरत होते. थोडे पुढे गेल्यानंतर आम्ही पिंपळाच्या पाराला वळसा घालून डावीकडे वळलो. तसे वातावरण एकदम बदलले. अचानक थंडी वाजून आली. तेवढ्यात रजनी कशाला तरी अडखळली. ती तोल जाऊन पडणार एवढ्यात मी तिला पकडलं, पण तिच्या पायाच्या अंगठ्याला ठेच लागली होती आणि त्यातून रक्त वाहत होते. बिचारी रजनी कळवळली, म्हणून मी तिला काय लागलं ते पाहायला टॉर्चला पायाकडे केला. अचानक थंड वाऱ्याची झोत आमच्या पायातून वेगाने निघून गेली. त्याने आम्ही सर्वच जण पुरते शहारलो. तो वारा जरा विचित्रच वाटला. क्षणभर विचार करून मी परत एकदा टॉर्च रजनीच्या दुखत्या पायाकडे, अंगठ्याकडे फिरवली आणि माझ्या तोंडातून आश्चर्योद्गार निघाले. अरेच्चा, असे कसे झाले? हे ऐकून आईने मला विचारले, काय झाले? खूप लागले का तिला? त्यावर मी म्हणालो, पायाला जखम झाली आहे. आणि मी पाहिलं तेव्हा रक्त वाहत होतं आणि आता जो पायातून वारा गेला त्यानंतर आता बघतोय तर जखम दिसते, फक्त रक्त दिसत नाहीये. जणू कुणीतरी पुसल्यासारखे गायब झाले. मी एवढे म्हणतोय तोच रजनी मटकन खाली बसली. मला चक्कर येते असं तिनं सांगितलं. माझ्या आईनं काय झाले ते समजलं. पटकन रजनीला वॉटर बॉटलमधले पाणी पाजले आणि काकूंना म्हणाली की वहिनी, पटकन रजनीचे चाळ काढा आणि पिशवीत घाला आणि केसातील गजरा तो काढून फेका. आपण रजनीला दोन्ही बाजूला धरून पटकन घरी जाऊ. तसेही घर जवळच आलंय. आई इतकी घाई का करते हे काकूंना न कळल्यामुळे त्या तिला विचारू लागल्या. तसे ती म्हणायला लागली, घरी चला, घरी गेल्यानंतर सगळं सांगते. त्यानंतर रजनीच्या पायातील चाळ पटकन काढून त्यांनी पिशवीत घातली आणि गजरा बाहेर टाकून दिला. नंतर आम्ही सर्व लगबगीने आमच्या घरी आलो. रजनीला दारातच थांबवून आई पटकन घरात गेली आणि मीठ, मोहरी आणि सुक्या लाल मिरच्या दोन्ही मुठीत घेऊन आली. काहीतरी पुटपुटत ते सर्व तिने रजनीच्या डोक्यापासून पायापर्यंत 3 वेळा फिरकवले आणि आत घेऊन गॅसवर तवा तापत ठेवला. त्यावर ते सगळं टाकले. त्यात सरशी चरचर असा आवाज आला, धूर सुटला आणि एक दुर्गंधी उठली. इतकी ती सहनही होत नव्हती. चक्क आपल्याला एक्झॉस्ट फॅन लावावा लागला, इतका तो दुर्गंध वास येत होता. नंतर तिने देवघरातील उदबत्तीची राख रजनीच्या कपाळाला लावली. काकू हे सर्व बघत होत्या. त्यांना हे सगळं नवीन वाटत होतं. इतका वेळ दाबून ठेवलेली उत्सुकता त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. काय झालं आहे ते काहीच कळत नव्हतं. रजनीच्या काळजीने तेव्हा तिला डिस्टर्ब न करण्याचे त्यांनी ठरवले. नंतर वहिनी काय ते सांगितलंच असा विचार करून त्या गप्प बसल्या. हे सर्व चालू असताना माझी नजर रजनीकडे गेली. तसा मी दचकलोच. रजनीचे डोळे लाल भडक झाले होते, जणू आतून अंगारा बसत होता असं. माझ्याकडे ती खाऊ की गिळू अशा नजरेने बघत होती. क्षणभर वाटले की ही आमची रजनीच आहे ना, का दुसरी कोणी? छोटा विकी आपल्या बहिणीकडे आणि माझ्या आईकडे आलटूपालटून पाहत होता. नक्की काय सुरू आहे हे कळतच नव्हते. तो हादरलाच होता. आईने देवघरातल्या कलशातील पाणी प्यायला दिले, पण ते पोटात जाते न जाते तोच रजनीने उलटी काढून टाकले आणि तिच्या तोंडातून रक्त देखील आले. तेव्हा आई घाबरली. परत लगबगीने किचनमध्ये जाऊन खडा मीठ घेऊन आली. मुठीत घेऊन नयनावरून मगाच्यासारखेच 7 वेळा फिरवून फेकून आली. त्यानंतर हळूहळू रजनी शांत झाली. बसल्या जागेवरच ती झोपी गेली. तेव्हा रजनीच्या अंगठ्यावर
ब्लेडने पट्टी लावली, बँडेड पट्टी लावली आणि तिला उचलून बेडरूममध्ये पलंगावर झोपवून दिली. आई आणि काकू बाहेर आल्या. शेवटी काकूंनी विचारले की मगाशी घरी येताना तिने रजनीच्या पायातील चाळ काढून पिशवी ठेवायला आणि गजरा काढून टाकायला का सांगितले, आणि आता घरी आल्यानंतर तुम्ही हे सर्व करत आहात ते कशासाठी? रजनीला काय झालं आहे का? तेव्हा आई म्हणायला लागली, आता रजनी वयात आली आहे. एकतर आज एवढी रात्र झालेली, तिने केसात गजरा माळला होता आणि पायात चाळपण बांधले होते. त्यामुळे तिच्याकडे एखादी अमानवीय शक्ती आकृष्ट होऊ शकली असती. त्यामुळे हे आधीच लक्षात यायला हवे होते. पण गप्पांच्या नादात मी ते विसरूनच गेले. जेव्हा आपण पिंपळाजवळ रजनीला ठेच लागली आणि सोहम हिने ते की तिच्या अंगठ्यातलं जखम दिसते पण रक्त कोणीतरी पुसल्यासारखे होते असे सोहमने मला सांगितले, तेव्हाच माझ्या लक्षात आले आणि मी तुम्हाला घरी चलण्यासाठी घाई केली. घरी जेव्हा मी तव्यावर मीठ मोहरी आणि लाल सुक्या मिरच्या टाकल्या तेव्हा किती दुर्गंधी सुटली होती, आठवते ना? त्याचे कारण रजनीला कोणाची तरी नजर लागली होती. आज स्पर्धेत ती खूप सुंदर दिसत होती. शेजारी बसलेल्या बायका पण बोलत होत्या, ही कितकी सुंदर मुलगी कुणाची आहे असं विचारत होत्या. तेव्हाच मनात विचार आला की घरी गेल्यावर पहिल्यांदा हिची दृष्ट काढवायला सांगेन. काकू आवासून माझ्याकडे पाहतच बसल्या. नंतर आई म्हणाली की रजनीला देवघरातील कशातील पाणी पाजले तेव्हा तिने उकून का टाकले, आणि माझ्यावर तिचा एवढा जीव आहे. सारखी काकू काकू करत माझ्या अवतीभोवती असते, पण आज ती माझ्याकडे कशी बघत होती ते तुम्ही पाहिलं ना? तेव्हा मला शंका आली. म्हणून मी खडा मुठीत धरून तिच्याकडून 7 वेळा ओवाळून फेकलं, जेणेकरून तिला काही बाधा झाली असेल तर निघून जावी. मी तसे केल्यानंतर ती कशी शांत झाली बघितला ना? कोण कुठची बाई, ओळख ना पाळख, शेजारी एकत्र आलो काय आणि आपली मैत्री झाली काय, मुलीच्या काळजीपोटी एवढे सोपस्कर करते याचे कौतुकच तिला काकूंना वाटले. आईला मिठी मारून त्या रडू लागल्या. आईने मायेने त्यांच्या पाठीवर हात फिरवला, त्यांना प्रथम रडू दिले आणि नंतर त्यांचा भर ओसरल्यानंतर म्हणाली, रजनी मला माझ्या मुलीसारखीच आहे. आता सर्व ठीक आहे, तुम्ही आज इथेच झोपा, सकाळी बघू काय ते. झोपाझोप झाली. त्यानंतर 1-2 तास झाले असतील आणि एकदम थंडी भरून आली. माझे अंग शहारले. पायावरचे पांघरून मी अंगावर ओढून घेतले. मगाशी पिंपळाजवळ जसे वातावरण एकदम थंड झाले होते तसेच आत्ता पण जाणवत होते. थंडीने अंगावर काटा आला. काकू नवीन जागी रात्रीचे सोयीचे जावे म्हणून आईने मंद प्रकाशात असणारा झिरोचा बल्ब सुरूच ठेवला होता. रजनीचा विचार मनात आल्यामुळे मी सहज तिच्याकडे बघितले तर माझ्या अंगाचा थरकापच उडाला. तिच्या पायाजवळ काहीतरी होते, काहीतरी विचित्रच, थोडेफार माणसाच्या शरीरासारखे, पण ना धड आकार ना चेहरा. हवेत तरंगत होते. काळ्या ढगासारखे ते दिसत होते. त्याच्या तोंडासारखा भाग नयनाच्या पायाला चिकटला होता. मी उठून बसलो आणि त्या आकाराकडे पाहू लागलो. तसे त्या आकाराने माझ्याकडे पाहिल्यासारखे मला वाटले. त्याचे तोंड आता नयनाच्या पायापासून दूर झाले होते आणि ते आता माझ्याकडे पाहत होते. माझ्या हृदयाची धडधड मला स्पष्ट ऐकू येत होती. इतक्यात वेगात ते धडपडत होते. काही क्षण असेच गेले आणि डोळ्याचे पाती लवते न लवते तो काळा आकार अत्यंत वेगाने माझ्या डोक्यावरून उडाला. खिडकीच्या दिशेने जात खिडकीतून बाहेर निघून गेला आणि एकदम खोलीतून वातावरण नॉर्मल झाले. मला थरथरून घाम फुटला. अंगातील पूर्ण कपडे ओलेचिंब झाले. तो सगळा प्रकार पाहून माझी दातकिळीच बसली. त्याच अवस्थेत माझी नजर रजनीकडे गेली. तिचा चेहरा पांढरा फट्ट पडला होता, जणू तिच्या शरीरातील रक्तच गायब झाले होते. बराच वेळ मी तसाच अंथरुणात बसून होतो. तहानेने माझा घसा कोरडा पडला होता. उठून किचनमध्ये जायचीही माझी हिंमत होत नव्हती. आईला उठवायचे वाटले पण ती एकदम गाढ झोपली होती आणि भीती वाटते असं मी जर सांगितलं तर मग माझीच नाचक्की झाली असते. म्हणून मी हळूहळू भिंतीला घासत किचनपर्यंत गेलो आणि लाईट लावला. किचनमध्ये सर्व कोपरे भिंती बराच वेळ नीट निरखून पाहिले आणि कोणी नाही याची खात्री झाल्यानंतर मगच जाऊन पाणी प्यालो. पाणी प्यायल्यावर लाईट बंद करून धावत बेडरूममध्ये घुसलो आणि अंथरुणात शिरून डोक्यावर पांघरून घेऊन पडलो. झाला प्रकार सारखा डोळ्यासमोर येत होता. कुशीवरून ह्या कुशीवर त्या कुशीवर होत कधी झोप लागली ते मलाच समजलं नाही. सकाळी सगळेच उठून गेलेले. जरा मला उशीरच झालेला. 10 वाजले होते. आईने मला हलवून उठ जागे केले. मी प्रचंड दचकून उठलो. मी घाबरलो होतो. आईला वाटले स्वप्न वगैरे पाहिले असेल. रात्रीच्या प्रकाराबद्दल सांगू की नको सांगू हेच कळत नव्हते. मला भास झाला असेल तर
मी स्वतःशीच विचार करत होतो, पण मी एकतर चक्क जागा होतो आणि स्वतःच्या डोळ्यांनी मी ते अभद्र, अमंगल, अमानवीय बघितलं होतं. तो खास भास खचितच नव्हता. शेवटी मी खरे काय ते कळण्याशिवाय कोणालाच काही सांगायचे नाही असे ठरवले. अंथरूणातून उठून रजनी कुठे आहे, दिसते का ते तिला शोधू लागलो. पण काकू आणि विकी त्यांच्या घरी गेल्याचे आईने सांगितले. रजनी कॉलेजला आज येणार नव्हती असे कळले, त्यामुळे मी थोडा हिरमुसलो. मी पटकन आवरून तयार झालो आणि जाता जाता रजनीला पाहून तसेच पुढे कॉलेजला जावे असे ठरवलं. पण वेळ झाला होता, त्यामुळे संध्याकाळी भेटता येईल असं बघून मी गेलो. दिवसभर माझं लक्ष काय कॉलेजमध्ये लागलं नाही. कसाबसे तास केले आणि कॉलेज सुटताच मी परत आलो. दप्तर तसेच बेडवरती टाकून मी रजनीच्या घरी पळालो. मला पाहताच काकू म्हणाल्या, बरं झालं तू आलास. घरातले पीठ संपले आणि मला जरा दळण आणायला जायचं आहे. रात्री काका घरी आले तर पोळ्या करायला पीठच नाही आहे. अरे हो, सांगायचं विसरलो. आज रजनीला तपासायला डॉक्टर आले होते. ते म्हणाले की तिच्या शरीरात रक्ताची खूप कमी आहे आणि त्यामुळे ती अशक्त झाली आहे. तिला सकस आहार, हिरव्या पालेभाज्या, गाजर, काकडी, बीट यासारखे द्यावे लागणार. काळजी करू नका, तू जरा रजनीजवळ थांब अशी सांगून त्या निघून गेल्या. ती झोपली आहे आता, मी लगेच येतो असं म्हणून निघून गेल्या. मी पाणी पिलो आणि रजनीच्या रूममध्ये गेलो. रूमच्या दरवाज्यात जाताच मी तिथेच थबकलो. आदल्या रात्री दिसलेला तो काळा आकार आता पण तिच्या पायाजवळ होता. मी दरवाज्यात थबकताच त्या आकाराने माझ्याकडे पाहिलं. त्यावेळी ते माझ्याकडे रागाने पाहत होते असे मला वाटले. पुढच्या क्षणाला ते जे काही होते ते रजनीच्या पायापासून दूर झाले आणि वेगाने माझ्याकडे झेपावले. त्याचबरोबर अडखळून मी मागे जमिनीवर पडलो. चांगलाच आपडलो होतो. माझे दोन्ही कोपर आणि डोके दणकन जमिनीवर आदळले होते. माझ्या अंगावरून तो काळा आकार वेगाने निघून गेल्याचे दिसले. मी उठून डोके चोळत रजनीच्या रूममध्ये आलो तर दोन्ही खिडक्या बंद होत्या. कदाचित म्हणूनच तो आकार माझ्यावर चाल करून आला होता आणि दरवाज्यातून बाहेर निघून गेला. मी रजनीजवळ गेलो तर ती झोपेत होती. एका रात्री तिच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे बनली होती. चेहरा पांढरा फक्कट पडला होता आणि ती खूप क्रूश वाटत होती. तिची अवस्था बघून मला खूप वाईट वाटले. मी तिच्याजवळ जाऊन बसलो आणि तिचा हात हातात घेतला तर तिचे शरीर एकदम थंड पडले होते. त्यात उबदारपणा बिलकुल जाणवत नव्हता. मी तिला हाक मारली तसे मोठ्या कक्षाने तिने डोळे उघडले. मला पाहून थोडेसे हसली आणि खोल गेलेल्या आवाजात म्हणाली, स्पर्धेचा रिझल्ट लागला काय? माझ्या डोळ्यातून गळागळा पाणी वाहू लागले. माझा बांध फुटला आणि मी ओक्साबोक्शी रडू लागलो. तिची ती अवस्था माझे काळीज पिटवून टाकत होती. मला रडताना पाहून तिचे डोळे भरून आले. म्हणाले, अरे वेड्या, रडतोस काय असा? मुलगा आहेस ना? मुलाशी रडतात का मुलीसारखी? अशा परिस्थितीतही ती मला हसवण्याचा प्रयत्न करत होती. पुढच्या क्षणाला मी डोळे पुसले आणि मनाशी ठरवले की या प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावायचा आणि रजनीला यातून वाचवायचंच. माझी नजर तिच्या अंगठ्याकडे गेली. तिची जखम अजूनही ओली होती पण रक्त बिलकुल नव्हते. अचानक माझ्या डोळ्यासमोरून आदल्या रात्रीचा आत्तापर्यंतचा सर्व प्रसंग तळून गेला. रजनीला ठेच लागल्यानंतर रक्त वाहताना मी स्वतः पाहिलेलं होतं. पण ते अनैसर्गिक वारा पायातून गेल्यानंतर वाहणारे रक्त गायब झाले. घरी आल्यापासून 2 वेळा तो अभद्र काळा गोळा तिच्या पायाला चिकटलेला दिसला. रजनी खूप अशक्त आणि सुकल्यासारखी दिसत होती. तिचा चेहरा पांढरा फक्कट दिसत होता, जणू तिच्या शरीरातील रक्त कमी होत होते. हा विचार मनात येताच मला लिंग लागली. जो काळा गोळा मला 2 वेळा दिसला ते नक्कीच काहीतरी अमानवीय आहे आणि रजनीच्या शरीरातील रक्त कमी होण्याचे कारणही तेच आहे. अरे हा, डॉक्टरांनी पण सांगितलेच की तिच्या शरीरातील रक्त कमी आहे म्हणून. काल तर रजनीला ती किती सुंदर दिसत होते असे म्हटल्यावर ती मस्त लाजली होती आणि तिचा आत्ता चेहरा आरक्त वाटत होता. असे अचानक कसे काय रक्त कमी होऊ शकते? ते जे काय अमानवीय रजनीभोवती घुटमळते ते रजनीचे रक्त पित नाही ना असा विचार करत मी थोडा शांतच बसलो. जर माझी शंका खरी असेल तर रजनी फार दिवस वाचणार नाही. काहीतरी लवकर करायला पाहिजे हे माझ्या लक्षात आले. काकू आल्या तसे मी रजनीला म्हणालो, तू काळजी करू नकोस, मी तुला काही होऊ देणार नाही. धावतच मी घरी आलो आणि देवघरात जाऊन श्री स्वामी समर्थांचा अंगारा घेऊन परत रजनीच्या घरी आलो. तो अंगारा
रजनीच्या कपाळाला लावला, थोडा तिच्या पायाच्या अंगठ्यालाही लावला. काकू म्हणाल्या, अरे अंगारा आहे तो, पायाला का लावतोस? मी म्हणालो, असू दे काकू, महाराज सर्व जाणतात, ते नाही रागवणार. काकू हसल्या आणि म्हणाल्या, किती काळजी करतोस रे तिची? अरे तिला काही नाही झालंय, ती लवकरच बरी होईल. माझ्या डोक्यातून प्रेमाने हात फिरवून ती त्या किचनमध्ये गेल्या. मनाशी काहीतरी ठरवून मी रजनीचा निरोप घेतला आणि घरी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठून परत रजनीच्या घरी गेलो. ती शांत झोपली होती. तिच्या चेहऱ्यात थोडा फरक पडला होता. मी परत तिच्या कपाळावर आणि अंगठ्यावर थोडा अंगारा लावला. आपली आयडिया यशस्वी झाली याचा मला आनंद झाला. मी तिथून निघणार तेवढ्यात मला परत तो अनैसर्गिक थंडावा जाणवू लागला. नीट निरखून पाहिले असता रूमच्या एका कोपऱ्यात तो काळा अभद्र आकार मला दिसला. तो एका कोपऱ्यात दुसऱ्या कोपऱ्यात वेगाने हलू लागला, जणू काय रागाने इरझाऱ्या घालतोय. मध्येच तो आकार वेगाने माझ्याकडे झेपावला. त्यासरशी मी दोन्ही हात चेहऱ्यासमोर क्लोज केले आणि माझ्या हातातल्या पुडीतून थोडा अंगारा सांडला. त्यासरशी तो काळा हा गोळा अंगावर ॲसिड झाल्यासारखा किंचाळ दरवाजाकडे वेगाने निघून गेला. बाहेर पडताना माझ्या कानावर शब्द आले, तू तिला वाचवू शकणार नाहीस. आता मला खात्री पटली की आपली शंका खरी ठरते. त्या पिंपळापाशी त्यानेच रजनीवर हल्ला केला होता आणि ते रक्त गायब केले झाले होते. स्वामी महाराजांच्या अंगाऱ्यामुळेच तो रजनीचे रक्त पिऊ शकत नव्हता. 2 वेळा माझ्यामुळेच त्याचा रक्त पिण्यात व्यत्यय आला होता. म्हणूनच आज त्याने माझ्यावर हल्ला केला. पण मी बचावासाठी हात आडवे केले आणि अंगारा त्याच्या अंगावर सांडला आणि त्या अंगारामुळेच आज मी वाचलो होतो. मी धावतच घरी आलो आणि आईला म्हणालो की मला कळलंय की रजनीला काय झालंय. आईने मला प्रथम शांत होण्यास सांगितले. मी आईला रात्री पिंपळापासून सुरू झालेल्या त्या आणि आता माझ्यावर झालेल्या हल्ल्यापर्यंत सर्व काही एका दमात सांगून टाकले. सर्व ऐकल्यावर आईने क्षणभर विचार केला आणि मग माझ्या धाकट्या मामाला रत्नागिरीला फोन लावला. त्याला सर्व काही सांगितले. बराच वेळ ती फक्त ऐकत होती आणि नंतर हो म्हणून तिने फोन ठेवला. माझ्या बाबांचा भूताकेतावर विश्वास नसल्यामुळे आईने सर्व काही स्वतःलाच करावे लागेल ते ताडले. ती मला सोबत घेऊन तडक काकूंच्याकडे आली. तिने त्यांना मामाशी झालेले सर्व बोलणे सांगितले. रजनीच्या जीवाला धोका आहे हे ऐकून काकूंच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या मटकन खालती बसल्या. तेव्हा आईने त्यांना धीर द्यायची वेळ नसून कृती करण्याची वेळ आहे असे समजावले. आपल्याला घाई करावी लागेल, नाहीतर पोरगी हातची निघून जाईल, असं काकूंनी म्हणताच काकूंनी स्वतःला सावरले. काका ड्युटीवर गेले असल्यामुळे ते येईपर्यंत थांबण्यापेक्षा वेळ नव्हता. मग रजनीला रिक्षात घालून आम्ही सगळे शहराबाहेर एका दर्ग्याकडे रवाना झालो. तेथे पीरबाबा आमची वाट पाहतच होते. मामाने त्यांना फोन करून झालेला सगळा प्रकार सांगितला. दर्ग्यावर पोहोचताच प्रथम त्यांनी सर्वांना पाय धुवून येण्यास सांगितले. नंतर त्यांनी रजनीला एका हिरव्या कपड्यात बसवले व कसले तरी पाणी पिण्यास दिले. त्यानंतर ते मोरपिसांच्या पंख्याने रजनीच्या डोक्यावर हलचल मारू लागले आणि उर्दूत काहीतरी मंत्र म्हणू लागले. नंतर काही त्यांच्या शिष्यास इशारा केला. त्याने एक कोहळा रजनीसमोर ठेवला. पीरबाबांनी रजनीला प्यायला दिलेल्या पाण्यापैकी उरलेले पाणी त्या कोहळ्याच्या तोंडात छोटे भोग पाडून आत सोडले. त्यानंतर डोळे मिटून काही अज्ञात मंत्र म्हणू लागले आणि आश्चर्य, त्या कोहळ्याला भोग पडले, आपोआप बुजले. नंतर पीरबाबांनी मंत्र म्हणत आपल्याकडील कटारीने त्या कोहळ्यावर एक हल्ला केला. ते पाहताच आम्ही पाहतच राहिलो. ती मधून रक्त वाहू लागले. पीरबाबा त्या पिशाचाचे आवाहन करू लागले. तेवढ्याच वेळात तो अभद्र मंगल काळा ढग तिथे उत्पन्न झाला. रजनी आणि माझ्याकडे बघत हवेत तरंगत कोहळ्याच्या दिशेने जाऊ लागला. कोहळा जवळ जाताच त्यातून वाहणाऱ्या रक्ताला त्याने तोंड लावले आणि ते रक्त पिऊ लागला. थोड्याच वेळात त्या काळ्या ढगाला एक आकार प्राप्त झाला. ते भयानक पिशाचे पाहून सर्वांची भीतीची गाळणच उडाली. रजनी तर भोळूच येऊन पडली. पीरबाबांनी सर्वांना न घाबरण्यास सांगितले आणि ते म्हणाले, हे पिशाच त्याच्या हद्दीत आले आहे, त्यामुळे आता ते कोणालाच त्रास देऊ शकणार नाही. हे ऐकल्यावर सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. तरीही त्या 11व्या पिशाच्याकडे पाहण्याची आमची हिंमत होत नव्हती. पुढच्या क्षणात तो पिशाच भयाकारी चित्कार लागले आणि आवाज इतका कर्कश होता की कानाचे पडदे फाटतात की काय असे वाटू लागले. पीरबाबांचे मंत्र सुरूच होते. आता ते पिशाचं भेसूर रडू लागले. त्याचे रडणे आता पोरकटीला आले होते. एखादा स्फोट झाल्यासारखे ते हवेत नष्ट झाले. इकडे कोळ्याचे तुकडे तुकडे झाले. पीरबाबांच्या चेहऱ्यावर समाधान पसरले होते. ते म्हणाले की ते पिशाच नष्ट झाले आहे. आता रजनीच्या जीवाला धोका उरला नाही. हे ऐकून सगळ्यांना समाधान वाटले. रजनी अजून बेशुद्धच होती. पीरबाबांनी थोडे पाणी मंत्रून तिच्यावर शिंपडले. ती शुद्धीवर आली. काकूने तिला छातीशी कवटाळले. त्यांच्या
डोळ्यातून अश्रू वाहत होते. रजनीचा जीव वाचला होता. अजूनही काही दिवस गेले असते तर पिशाचाने सर्व रक्त शोषून रजनीचा जीव घेतला असता. आज आपण मराठी भयकथा रजनी पाहिलेली. ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्यू.